नमस्कार सगळ्यांना। आज आपण उपवास स्पेशल रेसिपीजमध्ये उपवासाचा म्हणजेच वरईचा उपमा कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी मोकळा सुटसुटीत आणि बनवायला एकदम सोपा आहे। तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे। तेल किंवा तूप घातलं तरी चालेल, पण मी तेल घातलेले। साधारण किटलीतल्या 2 छोट्या पळ्या इतकं तेल घातले। तेल गरम झालं की यावर जिरं आणि कढीपत्त्याची पानं, कढीपत्ता चालत असेल तर घालायचं, नाही तर स्किप करायचं। यानंतर मिरची घातलेली, तिखट असलेली 2 मिरच्या आहेत त्याचे तुकडे करून घातलेत। जिरं, हे कढीपत्ता आणि मिरची थोडंसं परतून घ्यायचं, गॅस कमीच ठेवायचा। आणि हे चांगलं परतत असताना आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे। तर इथे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे किंवा आपल्या आवडीनुसार शेंगदाणे घालायचे। आणि त्यानंतर ओल्या खोबऱ्याचे काही तुकडे घातलेले आहेत, थोडेसेच घातलेले आहेत। यानंतर शेंगदाणे, खोबरं, मिरची सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे आणि खोबरं थोडंसं लालसर झालं की यामध्ये आपल्याला एक बटाटा घालायचा आहे। तर एक कच्चा बटाटा, त्याची साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तर बटाटा सुद्धा या फोडणीमध्ये आपल्याला साधारण 2-3 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। बटाटा चांगला परतून झाला की आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे। 2-3 मिनिटांसाठी कमी गॅसवर झाकून ठेवायचं आणि आपल्याला इथे अर्धवट बटाटा शिजवून घ्यायचा आहे। आणि या फोडणीबरोबर बटाटा पाहू शकता मस्त लाल खरपूस असा भाजून झालेला आहे। 70% इतका हा बटाटा शिजलेला आहे, थोडीशी कसर बाकी आहे, ती आता आपल्या वरईसोबत हा बटाटा शिजला जाईल। आता इथे एक छोटी वाटी इतकी मी वरई घातलेली। वरई सुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये 2 मिनिटांसाठी चांगली परतून घ्यायची आहे। असं परतून घेतल्यामुळे आपली वरई जेव्हा छान गार होते तेव्हा मोकळी आणि सुटसुटीत होते। तर आता वरई सुद्धा 2-3 मिनिटं चांगली परतून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी। तर ज्या वाटीने आपण वरई घेतली होती ना, त्याच वाटीने आपल्याला 4 वाट्या इतकं पाणी घालायचं आहे। तर हे थोडंसं कोमट पाणी यामध्ये मी घालत आहे। पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। तर जे उपवासाला मीठ खाल्लं जातं ना, ते इथे मी मीठ वापरत आहे, सेंधव नमक आहे हे मीठ घालून आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करायचं आहे। आणि 2 मिनिटांसाठी आपल्याला यावर झाकण ठेवून ही वरई छान शिजून द्यायची आहे। आता वरई गॅसवर ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। तर वरई एकदा आपल्याला हलवून घ्यायची। यामध्ये थोडंसं पाणी आहे, पण आपल्याला थोडंसं एकदा खालीवर करून घ्यायचं आहे। खालीवर करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 2-3 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचं आहे। आणि मस्त याला दमवर आपल्याला 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजून द्यायचं आहे। आता पुन्हा एकदा 2-3 मिनिटं झालेली आहेत। वरईतलं पूर्ण पाणी इथे आटलेलं आहे। आपली वरईसुद्धा शिजलेली आहे, छान मऊ आणि मोकळी मोकळी झालेली आहे। आणि पुन्हा एकदा आपण याला थोडंसं परतून घेऊया आणि आपली ही वरई खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे। अगदी मोकळी सुटसुटीत, गार झाल्यावर आणखीनच ही मोकळी सुटसुटीत होते। नक्की ट्राय करून बघा। आणि आजची आपली वरई उपम्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा।